आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रोहा रेवदंडा रस्त्यावर कुचक्या मच्छी वाहतुकीच्या पाण्याच्या दुर्गंधीने नागरिक हैराण। रस्त्यालगतच्या गाव वस्त्यांवर विपरीत परिणाम तर सकाळ संध्याकाळी वॉकिंगसाठी येणाऱ्यांच्या तसेच प्रवाशांच्या तीव्र प्रतिक्रिया। रेवदंडा विभागातून कुचकी मच्छी घेऊन जाणाऱ्या मोठमोठे मालवाहतूक ट्रक या रस्त्याने सकाळी पहाटे ते सायंकाळी रोहाच्या दिशेने जात असतात। त्या मच्छीच्या पाण्याचा कुचका पाणी अतिशय तीव्र वासाने संपूर्ण रस्त्यावर दुर्गंधी पसरवत असल्याने रस्त्यालगतच्या गाव वस्त्यांवर विपरीत परिणाम होत आहे। तसेच प्रवास करणारे प्रवासी, सकाळ संध्याकाळी वॉकिंगसाठी जाणारे नागरिक मुठीत नाक धरून चालत असतात हे दुर्दैव। तसा हा रस्ता सर्व सुखसोयींनी उत्कृष्ट असल्याने सर्वांना प्रवास करणे सोयीचे होते। मात्र येथील पर्यावरण स्वास्थ्य व पर्यावरण बिघडवणाऱ्या बेजबाबदार वाहन चालक मालक यांच्यावर महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगामार्फत तसेच वाहन प्रदूषण विभाग परिवहन अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण प्रतिबंधक अधिनियम 1969 नुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। यावेळी रायगड स्वाभिमान ब्युरो रिपोर्टरने नागरिकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया। दादा तुमचं नाव काय? मुक्राम गोविंदोलकर। कुठला गाव? खारगाव। खारगावचे। ह्या रस्त्याला तुम्हाला कशाचा वास येतोय? मच्छी जातो ना टेम्पो, हां, त्याचा वास भरपूर येतो, पाणी पडतं। 6 सेकंडला गेलो, नाईटला गेलो तरी तो टेम्पो दोन तीन टेम्पो आहेत। ते रोहातले पण लोक इकडेच येतात ना भरपूर। आता बघा ही चालतात ना, रोहातले सगळे चालतात रोहातले। मग हे पाण्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे का नको? पाहिजे तर वास म्हणजे उलटी आहे हे वास औषध बनवण्यासाठी कुठला माल ते विकत घेत आहे। हां 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 विशेष इन्फॉर्मेशन मी काळजी सर, सेफ्टी नको का त्याला? पाहिजे त्याला सेफ्टी पद्धतीने जा आणि जिथे निर्जल स्थळी जिथे लोकवस्ती नाही आहे तिथे सोडा ना ते पाणी। काही नाही। काय दिदी वाटते तुला? सकाळी तर इतका वास असतो। सकाळी आपण जातो ना आम्ही फिरायला, आज इथे आले म्हणून मी हिच्यासोबत आलो, अदरवाईज मी सकाळी संध्याकाळी येतच नाही। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।